आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंवरती निशाणा साधलाय. धनंजय मुंडे अगोदर असे नव्हते, काय होतास तूस, काय झालास तू, अशा शब्दात धस यांनी मुंडेंवरती हल्लाबोल केलाय. परळीतल्या लोकांनी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर पीक विमा कसा भरला असा सवालही त्यांनी विचारलाय. याला तत्कालीन कृषी मंत्री जबाबदार आहेत, मात्र त्या कृषी मंत्र्यांचं नाव आठवत नसल्याचंही धस म्हणाले. सुरेश धस यांच्या रडारवर धनंजय मुंडे. धनंजय मुंडेंविरोधात सुरेश धस यांची मोहीम. गुंडगिरी, भ्रष्टाचाराचे धनंजय मुंडेंवर आरोप. बीड जिल्ह्यातल्या राजकारणात कोण कुणाचा शत्रू आणि कोण कुणाचा मित्र हेच कळायला मार्ग नाही. बीडच्या कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून सुरेश धस सातत्यानं टीका करतायत. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंविरोधात मोहीम उघडल्याचं पाहायला मिळतंय. पीक विम्याच्या प्रकरणावरून सुरेश धस यांनी घोटाळ्याचे आरोप केले. परळी तालुक्यातले 22 सीएससी सेंटर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा विमा भरतात. 22 सीएससी सेंटर परळी तालुक्यातलेच बीड जिल्ह्यातले 10,000 हेक्टरवर भरतात आणि 22 एक रामनगर तांडा म्हणून एक सीएससी सेंटर आहे, त्यांनी 40,000 हेक्टरचा विमा भरलाय परभणी जिल्ह्यामध्ये. पीक विमा घोटाळा 2023 मध्ये झाला हे धस सांगतात, पण मंत्र्यांचं नाव घेताना स्वतःचा गजनी होतो असं ते सांगतात. माझं बी कधी कधी असं होतंय, त्यामुळे ते संजय सिंगानी हे नाव येतं गजनी पिक्चर मधलं आमिर खानचं. ते झालेलं आहे. मी 2023 ते 2024 पर्यंत कोण कृषी मंत्री होते हे मला आठवत नाही. धनंजय मुंडेंचं नाव घेण्याचं टाळणारे धस हे मग धनंजय मुंडेंच्या भाषेवर घसरले. पालकमंत्री असताना आयपीएस आयएएस अधिकाऱ्यांशी पालकमंत्री कसे वागायचे अशी आठवणही त्यांनी करून दिली. पीएसला सुद्धा कसं बोलायचं, कलेक्टरला कसं बोलायचं, यांचं बोलणं कसं असतं, काय असतं, मी खासगीत सांगेल तुम्हाला. याच्यावर बोललं तर बीड जिल्ह्यामध्ये असले काही लोक बोलत असते, पण पालकमंत्र्यांच्या बाबतीत मी म्हणलं ना, माझे पालकमंत्र्यांच्या बाबतीत की त्यांना एखादा मित्र शिल्लक राहिलाय का, त्यांच्या जवळचे कोण माणसं जवळ राहिले, आणि जे खासदार झाले ते बी त्यांचेच मित्र होते ना, सख्या भावासारखे राहत होते. धनंजय मुंडेंच्या खाजगी जीवनावरही सुरेश धस बोलू लागले. धनंजय मुंडे काय होते आणि काय झाले असा टोलाही त्यांनी लगावलाय. या ज्या काही घटना आहेत, करुण कहाण्या आहेत ह्या बीड जिल्ह्यातल्या, हे जे वागलेले आहेत, मी म्हणलं ना धनंजय मुंडे पूर्वी असे नव्हते, आता कसे झाले, काय होतास तू काय झालास तू, अशी परिस्थिती तुमची आली साहेब. गेल्या काही दिवसांपासून सुरेश धस हे सातत्यानं धनंजय मुंडेंवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आरोप करतायत. सुरेश धस हे बीडमधील गुन्हेगारीचा आका कोण असा प्रश्न विचारतायत, पण सुरेश धसांच्या आरोपांमागे कोण आहे असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित केला जातोय. विष्णू बुर्गेसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास बीड.